सो हॅलो मित्रांनो, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. मी हर्षद. तर आजचा ब्लॉग नंबर आहे आपला 4था. तर आजचा आपला टॉपिक असा आहे की बिझनेसची सुरुवात कधी करावी आणि कशी करावी, कुठून करावी, बिझनेस छोटा करायचा की मोठा करायचा, ह्याची सुरुवात कशी करावी, बिझनेसचा एक्सपिरियन्स कसा घ्यायचा, बिझनेस करताना अनुभव काय काय येणार आहेत, हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आज मी काय स्पेसिफिक असा प्रोफेशनल टॉपिक किंवा एक प्रोफेशनल बिझनेसमन म्हणून नाही सांगणार आहे. मी माझ्या लाईफमध्ये आलेले एक्सपिरियन्स सांगतोय. एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून तुम्ही पण बिझनेस मध्ये सुरुवात करा अशी माझी इच्छा आहे. बिझनेस सुरुवात करताना काय काय प्रॉब्लेम येतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कशी रोडवर मी कुठून सुरुवात केली आहे, मी कधीपासून बिझनेस मध्ये, आणि मी कसं एक्सपिरियन्स घेत घेत कॉन्टॅक्ट करत कसं बोलायचं लोकांसोबत, हे तुमच्यासोबत सर्व शेअर करणार आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा बिझनेस मध्ये तेव्हा तुम्हाला हे प्रॉब्लेम आले नाही पाहिजे, किंवा तुम्ही एक एक्सपिरियन्स बाबा ऐकून कुठेतरी आले, बाबा हा हा विषय मी ऐकला कुठेतरी, की बाबा ही हा एक्सपिरियन्स अनुभव आहे मला, की मी काय करावं. पण कसं माहिती, आपण दुसऱ्याच्या गोष्टीवर मोटिवेट लगेच होतो. आपले घरचे सांगतात ना, आपण त्यावर मोटिवेट नाही होत. आता मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही ही व्हिडिओ मोटिवेट व्हाल की बाबा हा हा बाहेरचा, अरे आपण पण सेम आहे, आपण पण हाच विचार करतोय. कोणतरी आपल्याला सांगणारा पाहिजे. मी स्वतः पण तसाच आहे. मी असं नाही सांगत की मी वेगळं. थोडं आपल्या मित्रांना आपण सांगूया की बाबा तुम्ही पण सुरुवात करा. एक्सपिरियन्स एवढंही कठीण नाही का, बिझनेस मध्ये येणं एवढंही कठीण नाही जे आपल्याला वाटतं की बिझनेस करणं. आपण लोक सुरुवात नाही करत. बिझनेस करायचा परफेक्ट टाइम काय असतो, तर मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स मधनं सांगतो की बिझनेस करण्याचा परफेक्ट टाइम असा काही नाही. ज्या मिनिटाला तुम्हाला वाटलं की आपल्याला बिझनेस करायचा आहे आणि जो तुमचा टॉपिक फिक्स झालाय की बाबा या गोष्टीवर सोबत आपल्याला बिझनेस करायचा आहे, त्या गोष्टीवर ज्या दिवशी तुम्ही स्टडी चालू कराल ना, त्या दिवशी तुमच्या बिझनेसची सुरुवात झालेली असते. तुम्ही त्या गोष्टीवर स्टडी करा. कोणताही बिझनेस असो, छोटा मोठा, खूप मोठी कंपनी असो, नाही तर तुम्ही रस्त्यावर काही विका किंवा अजून कशात काय करा. ज्या दिवशी त्या बिझनेसची विचार कराल ना, त्या दिवशी तुमचा बिझनेस चालू होतो. आता मी तुम्हाला सांगतो मी कधी सुरुवात केली. मी 2021 मध्ये माझा स्वतःचा सोडा शॉप चालू केला. शॉप म्हणजे माझी स्वतःची गाडी आहे, त्याच्यावर तिथे मी चालू केला. त्याच्यानंतर मी हळूहळू एक्सपिरियन्स घेतला. मला काही बिझनेस मधला मोठा अनुभव नाही. माझं कॉलेज कम्प्लीट झालं. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं. हॉटेल मॅनेजमेंट करून मी एक्सपिरियन्स घेतला. एक ट्रेनिंग कंप्लीट केली. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मी जॉबमध्ये असं मला कम्फर्ट नव्हता भेटत तेवढा. तर मी ते स्किप केलं आणि त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं सोडाचं चालू केलं. सोडा गाडी चालू केली. त्याच्यावर मी हळूहळू एक्सपिरियन्स घेत, बिझनेस शिकत शिकत एक एक लोक कस्टमर भेटतात. तुम्हाला कस्टमरही एक्सपिरियन्स अशी चांगली भेटतात ना, की तुम्हाला सांगणार की बाबा कर, कंटिन्यू कर. परत शिकवणार. तुम्ही एकदा बिझनेस मध्ये आले ना, की ते लोक शिकवणार. आणि पहिले म्हणजे मी ह्या गोष्टी कसे करू, लोक तुम्हाला 10 लोक बोलणारच आहेत की हे करू नको, हे काय करतो, हा छोटा बिझनेस आहे, हा मोठा. मित्रांनो, जोपर्यंत आपल्याकडे कस्टमर नाही आणि कमवणारा पैसे नाही ना, तोपर्यंत आपण छोटे बिझनेसमॅन. ज्या दिवशी तुमच्याकडे पैसा आहे ना, लोकांच्या नजरेत, आपल्या नजरेत आपण चांगलंच काम करतोय. हा माझा एक्सपिरियन्स बोलतोय मी, खरं सांगायचं तर, की बाबा मला वाटलं ही सांगावं तुमच्यासोबत, हा टॉपिक काढावा आणि मी बोलावं ह्या गोष्टीवर. तर लोक बोलायलाच असतात. तुम्हाला सपोर्ट घरच्यांचा लागतो. खरं तर आपले घरचे जर सपोर्टला असेल ना, तर लोकांचा नाही एवढा विचार करायचा. आपण फक्त बिझनेस मध्ये, लोक आहेत ना हसायलाच आहेत. तुम्ही काय केलं तरी हसणार आहेत, नाही केलं तरी हसणार आहेत. त्यापेक्षा आपण करून बघूया ना. बिझनेसची सुरुवात करा मित्रांनो. आणि दुसरं म्हणजे सांगण्यासारखं असं की मी सुरुवात केली, लोक बोलायचे मला खूप, आणि अजूनही बोलतात. असं नाही की मी जाम मोठा बिझनेसमॅन झालोय की जाम जाम पैसा कमवलाय. पण मला वाटलं मी चालू करा युट्यूब, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तुम्ही पण सुरुवात करा की बाबा एक्सपिरियन्स घ्या तुम्ही पण. तर मी माझं सोडायला चालू केलं, तर लोक मला बोलायची का सगळं चालू केलं. फादरला म्हणतो, मला घरना सपोर्ट खूप आहे आणि माझ्या घरच्यांचा सपोर्टमुळे मी अजूनही त्याच्यामध्ये आहे आणि ते मी करणार पुढे पण जाऊन. सोबतच हळूहळू कसं ग्रो होणार ना, ते तुम्ही बघणार स्वतः मला ह्या व्हिडिओ मधून. म्हणून मी व्हिडिओ चालू केला की बाबा मी कसं हळूहळू ग्रो होतोय आणि मी कुठून कुठपर्यंत चालू, एक्सपिरियन्स काय घेतला. आज जो बोलण्याचा जो माझ्याकडे मी आज बोलतो ना, जे व्हिडिओ करतोय, तो पण मला एक्सपिरियन्स बिझनेस मधनं झालाय. खरं सांगायचं की आपण अननोन पर्सन सोबत टाइम घालवत असतो. तुमच्याकडे येणारा कस्टमर तुम्हाला तो टाइम देत असतो. त्याचा त्याचा किमती टाइम तो तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्यामुळे तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन बरोबर बोलणं तुम्हाला गरजेचं आहे. तर लहान सुरुवात कशी करायची मित्रांनो, तुमच्याकडे किती भांडवल आहे ना, ह्याच्यापासून सुरुवात करा. तुम्हाला जर छोट्यात छोटं बिझनेस करायचा आहे तरी आहे, तुम्ही कोणता बिझनेस करू शकता, तुम्ही कुठपर्यंत करू शकता. हा मित्रांनो, कोणताही करिअर असेल, मी तुम्हाला करिअरचं पण एक सांगतो. हा एक टॉपिक आपण वेगळा करूच आहे, पण तुम्हाला एक सांगतो, करिअर अशी गोष्ट आहे ना, एखादी गोष्ट तुम्ही वयाच्या 60 पर्यंत करू शकता, किंवा बोलाल तर 20 ते 25 वर्ष एक गोष्ट करू शकाल ना, तीच गोष्ट करिअर तुम्हाला परफेक्ट घडवते.
जर तुम्ही बोलत असाल मी वर्षानंतर माझा माइंड चेंज होतोय की बाबा 6 महिन्यानंतर बोर झालं, तर ती गोष्ट तुम्हाला कधीच सक्सेस होऊन देणार नाही. जास्त विचार करत बसतो का काय करू, आता सुरुवात करू का, नंतर सुरुवात करू का, लोक काय बोलतील. मित्रांनो, लोक बोलायलाच आहेत. मग अशी पण बोललो मी हा टॉपिक, पण मी पुन्हा एकदा सांगतोय कारण माझा एक्सपिरियन्स आहे हा, की लोक बोलतात, आज बोलतील, उद्या विसरतील. आता तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्ही मला बघितलेला का कधी? नाही. आता तुम्ही व्हिडिओ बंद केले, तुम्ही जर माझ्यासोबत कंटिन्यू राहिला तर तुमचा चेहरा लक्षात राहणार. तुम्ही जर व्हिडिओ स्किप मारली तर तुमचा चेहरा राहणार आहे का 2 दिवसात माझ्या लक्षात? नाही. किंवा पर्सनली तुम्ही मला ओळखणार नाही. मग तसंच आहे मित्रांनो, बोलणाऱ्याचा एवढा विचार नाही करायचा की आपल्याला कोणतरी बोलतोय, मग मी तो बोलणारा बोलून गेला ना, त्याचं काम बोलायचं होतं, बोलला तो गेला. तू आपण कसे रिॲक्ट करतो ना, ह्याच्यावर डिपेंड आहे. सुरुवात तुम्ही करा, एकदा सुरुवात केली ना की आपोआप रस्ता भेटतो. बिझनेस एक्सपिरियन्स घेत राहा. आता माझं बघा, आता मी सोड्यावरनं चालू केलं, मी 3 वर्ष. आता माझं स्वतःचं एक कपड्याचं शॉप आहे अलिबागमध्ये, स्मोकी स्टोअर म्हणून. आपण तिथे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मध्ये विकतो. आता त्यात पण आपण हळूहळू एक्सपिरियन्स घेतोय. आपण काही मोठा मॉल नाही टाकला, आपण शॉप टाकलाय, त्यात एक्सपिरियन्स घेतोय, अनुभव घेतोय, कसं आहे आपण शिकतोय. मेन म्हणजे एक्सपिरियन्स घेत घेत आपण हळूहळू शिकणार आहोत. आपण काय करणार आहोत पुढे जाऊन, आपलं नवीन पण पुढची प्लॅनिंग आहे, ती पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे. त्यासाठीच मी युट्यूब व्हिडिओ चालू केलाय की आपण कसे अपडेट होतोय, आणि मी माझा एक्सपिरियन्स देत राहणार आहे तुम्हाला. नवीन येणारी जी पिढी आहे ना, जी नवीन पोरं बिझनेस मध्ये येणार आहे, जी नवीन पोरं एक्सपिरियन्स, बाबा मला बिझनेस चालू करायचे, ह्या गोष्टीवरती येणार आहेत ना, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ चालू केलेले आहेत. खरं सांगत त्यात की बाबा तुम्ही पण बघा. आता मी हे जे सांगतोय हे काही 4 लोकांना पटेल, काही जणांना नाही पडणार, काही ना व्हिडिओ आवडणार पण नाही. तर मी थोडी तेवढ्यांचा विचार करणार. मला वाटलं करायची व्हिडिओ म्हणून मी टाकले आणि मी सुरुवात केली. एक्सपिरियन्स घेतोय, अनुभव. हळूहळू आपल्याला युट्यूबचे व्हिडिओ कसे बनवायचे हे पण समजणार आहे. आपलं काही एवढं ह्याच्याविषयी नॉलेज नाही, पण आपण हळूहळू चालू केलं. सुरुवात कधी करायची ह्याच्यावर तर मी तुम्हाला सांगितलंय. परत भांडवल. भांडवल तुमच्याकडे किती आहे ना, ह्याच्यानुसार सुरुवात करा. तुम्ही कसं फेडू शकता, ह्याच्यावर करा. परत तुम्ही त्या गोष्टी, तुम्हाला तेवढं तुमचं बजेट बसतोय का, ह्याच्यावर तुम्ही हे काय बजेटमध्ये ही गोष्ट बसते का, आपण ती करून आपल्यावर प्रेशर येत नाही ना त्या गोष्टीचा, अशी सुरुवात करा. खरं सांगायचं तर नाहीतर तुम्हाला, तुमच्याकडे इन्कम असेल 20,000ची, तुम्ही लाख नाही 2 लाखाचं हे कराल आणि तुमची इन्कमच त्याच्यात नाही होणार. तर आपल्याला स्टार्टिंग, आपल्याकडे आपण खानदानी लोकांना पहिल्यापासून की आपल्याकडे खूप पैसा पडलाय म्हणून घ्या आणि करा सुरुवात. आपण छोट्यातनं सुरुवात करणार आहोत प्रत्येक जण. माझे एक्सपिरियन्स सांगतो कारण मी पण छोट्यातनं सुरुवात केलेली आहे. जास्त काय मी तुम्हाला सांगत बसणार नाही, व्हिडिओ पण मोठा होतोय आणि जसं जसं आपण पण कसे अपडेट होतो हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. एक्सपिरियन्स माझं काय काय ते सांगणार आहे. तुम्हाला सांगेल की जास्त विचार करत बसू नका. जे सुरुवात करायची ना त्याच्यावर अभ्यास करा आणि ती सुरुवात करून टाका. मग ती छोटी असो नाही तर मोठी असो, सुरुवात करा. इम्पॉर्टंट काय, सुरुवात करा. सुरुवात केली तर तुम्हाला अनुभव भेटेल आणि तुम्ही हळूहळू बिझनेस मध्ये ग्रो होत राहणार आहात. हळूहळू समजेल काय होणार आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त एक मी तुम्हाला एक बेस्ट लाईन देतो जी लाईफ टाईम म्हणजे लक्षात ठेवा. कधीच आपण हारत नसतो. एक तर आपण शिकतो, नाही तर जिंकतो. हारणं हा प्रकार नाही, खरं सांगायचं तर. ती लाईन लाईफ टाईम लक्षात ठेवा. एक तर आपण शिकतो, कोणत्याही गोष्टीत आपण पडलो ना त्या गोष्टी आपण शिकतो, नाही तर आपण जिंकतो. बस एवढंच बोलेल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा आपले ब्लॉग येत राहणार आहे. बाय.